नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे मित्रांनो? तर ती आहे 40। म्हणजे या अगोदर आपला एकूण 39 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत। जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या पहिल्या पाहून घ्यायच्या आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा, आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलाय पहा, विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? विधान परिषदेवरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो। अगदी काल परवा रविवारी जो पेपर झाला एमपीएससीचा, या पेपरमध्ये सुद्धा विधान परिषदेवरती आपल्याला प्रश्न विचारला होता। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला याचा व्यवस्थित अभ्यास करायचा। ओके, या ठिकाणी आपण तुम्हाला एवढी माहिती सांगणार आहोत विधान परिषदेची की याच्यावरती कसाही प्रश्न विचारला, कितीही फिरून प्रश्न विचारला तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही। ओके, मग या ठिकाणी पहा, आपल्याला काय विचारलेलं आहे, विधान परिषदेत सदस्य, जे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत, म्हणजे विधान परिषदेवरील जे आमदार आहेत, हे कोणाकडून निवडले जातात असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन पाहूया पहा, पहिलं ऑप्शन काय दिलंय, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाकडून, म्हणजे विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्याकडून। दुसरं ऑप्शन काय दिलंय, पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून। आणि तिसरं ऑप्शन आपल्याला दिलंय 1 व 2 बरोबर। चौथा ऑप्शन काय दिलंय, सरळ लोकांकडून मतदानाद्वारे। मग विधान परिषद सदस्य लोकांकडून सरळ मतदानाद्वारे निवडले जातात का? तर नाही, हे वाक्य चुकीचं आहे। 1 व 2 हे वाक्य काय आहेत, बरोबर आहेत। मग आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे। मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, विधान परिषदेचे जे सदस्य आहेत त्यांची निवड कोणाकडून केली जाते? तर विधानसभा सदस्याकडून केली जाते, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सदस्याकडून केली जाते, पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून। त्याचबरोबर राज्यपाल सुद्धा काय करतात, 12 सदस्यांची काय करतात, नियुक्ती करतात। कुठं? विधान परिषदेवरती। ही सगळी माहिती काय करायची, लक्षात ठेवायची। का लक्षात ठेवायची? तर परीक्षेच्या दृष्टीने ही काय मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे। ओके, त्याचबरोबर अजून तुम्हाला विधान परिषदेबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात पहा। विधान परिषद हे काय आहे, कायदे मंडळामधील कोणतं सभागृह आहे असा प्रश्न याच्या अगोदर येऊन गेलेला आहे। मग हे काय, कायदे मंडळामधील वरिष्ठ सभागृह आहे, हे लक्षात ठेवा। याच्यावरती प्रश्न आला होता, वरिष्ठ सभागृह आहे की कनिष्ठ सभागृह आहे? कोणतं आहे हे? वरिष्ठ आहे। मग कनिष्ठ सभागृह कोणतं असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की राज्यामधील कायदे मंडळाचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर ते कोणतं आहे, विधानसभा। काय आहे, विधानसभा। विधानसभा काय आहे, कनिष्ठ आहे। आणि वरिष्ठ सभागृह कोणता आहे, विधान परिषद आहे। ओके, आता विधान परिषद किती राज्यामध्ये आहे याच्यावरती एमपीएससीने प्रश्न विचारला होता यावेळेस। किती राज्यामध्ये आहे? 6 राज्यामध्ये आहे। मग ते 6 राज्य कोणते याच्यावरती ही जी लाईन आहे ना आपण या ठिकाणी लिहिलेली, याच्यावरती आपल्याला एमपीएससीने प्रश्न विचारला होता। याच्या अगोदर सुद्धा आपला प्रश्न हा, आपण ज्यावेळेस आपण पुणे महानगरपालिका भरतीसाठी प्रश्नसंच पाहत आहोत त्या ठिकाणी सुद्धा आपण हा प्रश्न घेतला होता। ओके, कशावरती? विधान परिषदेवरती। आणि सेम टू सेम तसाच प्रश्न आपल्याला एमपीएससीने सुद्धा विचारलेला आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, 6 राज्य कोणते आहेत हे लक्षात ठेवायचं। महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, आंध्र प्रदेश आहे आणि तेलंगणा आहे। आता याच्या अगोदर जर तुम्ही जुनं पुस्तक वाचलं असेल ना मित्रांनो, तर त्याच्यामध्ये 7 राज्य दिले असतील। परंतु लक्षात घ्या, 7वं राज्य काय झालंय, कट झालंय। कोणतं राज्य कट झालंय? जम्मू अँड काश्मीर हे जे राज्य होतं याला काय केलंय, केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणची विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सध्या बरखास्त करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे सध्या जर प्रश्न आला तर तुम्हाला 7 उत्तर लिहायचं नाही। किती राज्यामध्ये आहे? 6 राज्यामध्ये आहे। कोणते 6 राज्य आहेत हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे। पहा, तुम्हाला लक्षात ठेवायचं सोपं सांगतो मी। उत्तर प्रदेश, बिहार हे 2 शेजारचे राज्य आहेत। त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र, कर्नाटक हे 2 शेजारी आहेत। आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा विषय संपला। एवढेच लक्षात ठेवायचे तुम्हाला। 6 राज्य फक्त काय करायचे, लक्षात ठेवायचे। आता या ठिकाणी हे झालं विधान परिषदेचं। परंतु महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे किंवा कायदे मंडळ आहे हे किती आहे, म्हणजे कसं आहे, 2 सभागृहांचं मिळून बनलेलं आहे। त्यातलं पहिलं कोणतं आहे, वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषद, आणि कनिष्ठ सभागृह कोणतं आहे, विधानसभा आहे। मग विधान परिषदेची सदस्य संख्या किती? विधान परिषदेची किती सदस्य संख्या मित्रांनो? 78 आहे। आणि विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे मित्रांनो? 288 आहे। लक्षात ठेवायचं। त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की विधान परिषदेचा जो सदस्य आहे या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो याच्यावरती वारंवार प्रश्न आलेला आहे। किती वर्षाचा असतो? पहा, 6 वर्षाचा असतो। आणि विधानसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो।
फरक लक्षात ठेवायचा आहे. जिथं जिथं फरक असेल, जिथं तिथं अपवाद असेल, त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते आणि आपल्याकडून सुद्धा सिली मिस्टेक होण्याची शक्यता असते. एमपीएससीचा पेपर ज्यांनी दिला असेल त्यांना माहिती आहे पेपरमध्ये किती सिली मिस्टेक झाल्या आहेत. आता पेपर जर पाहिला तर आपल्याला खूप सोपा वाटतो, परंतु आन्सर की चेक केल्यावर कळतं की अरे आपण छोट्या छोट्या चुका केल्या आहेत. मग या ठिकाणी पहा, विधान परिषदेचे दर 2 वर्षांनी काय होतात पहा, 1/3 सभासद म्हणजे 1/3 सभासद काय होतात, दर 2 वर्षांनी काय होतात तर निवृत्त होतात. ओके, लक्षात ठेवायचे. आता विधान परिषदेच्या जे सदस्य आहेत यांची संख्या किमान किती ते किती आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. किमान किती आहे, 40 आहे, म्हणजे कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त किती, तर त्या राज्याच्या विधानसभेची जी सदस्य संख्या आहे त्या सदस्य संख्येच्या 1/3 म्हणजेच 1/3 सभासद. लक्षात ठेवायचे. कशाचं आहे हे, विधान परिषदेची. आणि विधानसभेची सदस्य संख्या किती याच्यावरती सुद्धा एमपीएससीने प्रश्न विचारला होता. विधानसभा किती आहे, कमीत कमी किती, 60 ते किती, 60 ते किती आहे, 500. ओके, लक्षात ठेवायचं काय याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर विधान परिषद हे काय आहे, स्थायी सभागृह आहे. विधानसभा काय आहे, विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो. आणि विधान परिषद काय मित्रांनो, स्थायी सभागृह आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे. काय विचारलंय, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला असं विचारलेलं आहे. कधी, 1857च्या क्रांतीमधलं. आपल्याला पर्याय पाहावं लागतील. पहिला पर्याय काय आहे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब आणि कुंवरसिंह. यापैकी नानासाहेब पेशवे हे जे होते यांनी काय केलं होतं, नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. लक्षात ठेवायचं, कुठं, नेपाळमध्ये. लक्षात ठेवायचं, परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी पहा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि कुंवरसिंह. आता या दोघांचं काय झालं होतं, लढता लढता वीरमरण आलं होतं आणि तात्या टोपे यांना काय केली होती मित्रांनो, फाशी देण्यात आली होती. मग प्रश्न विचारला जातो, तात्या टोपे यांना फाशी कधी देण्यात आली. तारीख लक्षात ठेवायची, 18 एप्रिल 1859. खूप महत्त्वाची तारीख आहे, लक्षात ठेवायची. याच्यावरती परीक्षेने प्रश्न विचारलेले आहेत. ओके, त्याचबरोबर आपल्याला जर चौथा पर्याय होता ना, कुंवरसिंह, ते सुद्धा काय झाले होते, ब्रिटिशांसोबत लढता लढता 1857 मध्येच काय झाले होते, मृत्युमुखी पडले होते. आणि झाशीच्या राणीचा मृत्यू कधी झाला होता, हा सुद्धा लढता लढता झाला होता, 17 जून 1858. तुम्हाला या 2 तारखा लक्षात ठेवायच्या. दोन्ही काय येतात, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कोणत्या, झाशीच्या राणीचा मृत्यू 17 जून 1858 आणि तात्या टोपे यांना फाशी 18 एप्रिल 1859. या दोन्ही तुम्हाला तारीख आणि साल दोन्ही गोष्टी काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर छोटीशी पण एक महत्त्वपूर्ण सूचना. आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे आपली टेस्ट सिरीज ही TCS पॅटर्ननुसार असणारी टेस्ट सिरीज ही महाराष्ट्रातील नंबर 1ची टेस्ट सिरीज आहे. ओके, या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पहा, तुम्हाला काय केलं जाईल, एकूण 10 टेस्ट दिल्या जातील आणि या 10 टेस्टवरती तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंत म्हणजे आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ओके, त्या पण कशा दिल्या जातील, तर पूर्णपणे मित्रांनो फ्रीमध्ये दिल्या जातील. आता याची फी किती असणार आहे मित्रांनो, फक्त 150 रुपये फी असणार आहे. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तुमचा जो तलाठी भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे, तलाठी भरतीचा सगळा सिलेबस आहे, हा सगळा सिलेबस या ठिकाणी आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्यासोबत याची आन्सर की सुद्धा आपण तुम्हाला देत आहोत. ओके, याची किंमत 150 आहे, पण आपली ऑफर अजून सुद्धा चालू आहे मित्रांनो. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली ना, तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयाला पडणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठे पाठवायचे, गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही 99 रुपये पाठवले, याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे तुम्हाला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे, याच्यावरती तुम्ही आपला स्क्रीनशॉट टाकू शकता. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारलंय, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली. आता या ठिकाणी एकतर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली. वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली. मग ही स्थापना कोणी केली होती, तर ती केली होती स्वामी विवेकानंद यांनी. आता आपल्याला काय विचारलं या ठिकाणी की कधी केली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ही कधी केली होती मित्रांनो, तर ही केली होती 1897 साली. कधी,
1897 साली केली होती. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आपण जे सांगतो ना मित्रांनो, तो प्रत्येक प्रश्न काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही जर आपली तलाठी भरतीचे हे जर 39 व्हिडिओ पाहिले असते ना मित्रांनो, तर कालच्या पेपरमध्ये, काल MPSCचा जो पेपर झाला ना, याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 30 ते 35 प्रश्नामध्ये आपल्या या 40 लेक्चरमधला 39 व्हिडिओमधला संदर्भ सापडतो. नसेल तुम्हाला खात्री तर तुम्ही प्रश्न जाऊन पहा. तुम्ही प्रत्येक आपला व्हिडिओ पहा, त्याच्यामधील एक ना एक प्रश्न असा होता की हा काय केला होता, त्याचा संदर्भ आपल्या MPSCच्या पेपरमध्ये आला होता. का आला होता, तर आपण ते तेवढ्या डीपमध्ये पाहतो. आपण एक मुद्दा आला ना सगळं पाहतो. आता जसं या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी करण्यात आली, 1897 करण्यात आली. कुणी केली, स्वामी विवेकानंद यांनी केली. पण आपण त्यांची ॲडिशनल माहिती काय घेतली पहा, की त्यांचं पूर्ण नाव काय आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मग पूर्ण नाव काय होतं त्यांचं, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. कोणाचं, स्वामी विवेकानंद यांचं. त्यांचा जन्म कधी झाला, 12 जानेवारी 1863. तुम्हाला 12 जानेवारी सुद्धा लक्षात ठेवायचंय. 12 जानेवारी का लक्षात ठेवायचंय, तर सध्या 12 जानेवारी हा आपण राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतो. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय युवक दिन कधी असतो, कोणता दिन, राष्ट्रीय युवक दिन कधी असतो, तो 12 जानेवारीला असतो. 12 जानेवारीला का असतो, तर 12 जानेवारीला काय असतं, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. ओके. त्यांच्या गुरुचं नाव हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग गुरुचं नाव काय होतं, रामकृष्ण परमहंस. हे काय होतं, स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचं नाव होतं. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला काय काय गोष्ट लक्षात ठेवायची. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला, त्यांचं पूर्ण नाव काय होतं, त्यांच्या गुरुचं नाव काय होतं, आणि त्यांनी कशाची स्थापना आणि कधी केली होती. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला स्वामी विवेकानंदवरती विचारलेला कुठलाही प्रश्न तुम्हाला चुकणार नाही. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली. आता या ठिकाणी तुम्हाला हे अलीकडलं माहीत नसेल की लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे, हे जरी माहीत नसलं तरी तुम्हाला एवढं जरी माहीत असलं की 1906 साली कोणती संघटना स्थापन झाली, एवढं जरी माहीत असलं ना तरी पुरेसं आहे, तरी भरपूर आहे. कारण 1906 मध्ये कोणत्या संघटनेची स्थापना झाली होती, तर मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. कोणत्या संघटनेची, मुस्लिम लीगची. आता या ठिकाणी पहा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती, 1885 मध्ये झाली होती. सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली होती, सार्वजनिक काका ग.वा. जोशी यांच्यावर प्रश्न आलता MPSCला, कधी झाली होती, 1870. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना 1943 आहे. मी 1800 म्हटलं, थोड्या चुका होतात कधी कधी. 1943 आहे. ओके. मग या ठिकाणी पहा, कोणती संघटना स्थापन झाली होती 1906 ला, ती आहे मुस्लिम लीग. ओके. कोणाच्या प्रोत्साहनामुळे स्थापन झाली होती, तर व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं, शिमला भेट कधी झाली होती पहा, 1 ऑक्टोबर 1906 रोजी. आगा खान याच्यावरती प्रश्न आलेला आहे, कोणाच्या नेतृत्वाखाली, तर आगा खान यांच्या नेतृत्वाखाली व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांची काय झाली होती, मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी भेट घेतली होती. आणि ह्या भेटीच्या नंतर यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्यानुसार 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका या ठिकाणी, ठिकाण पण विचारलेले, ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. अध्यक्ष कोण होते, ढाक्याचे नवाब सलीम उल्ला खान हे काय होते, याचे अध्यक्ष होते. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 5 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक केला नसेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ना मित्रांनो, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके. प्रश्न पाहूया काय, बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली, तर बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली होती, सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिली होती. खूप महत्त्वाचं आहे, कुणी, सचिंद्रनाथ सन्याल यांनी. आता सचिंद्रनाथ सन्याल यांचा तुम्हाला एक सांगतो मी त्यांना, तर त्यांना 2दा जन्मठेपेची शिक्षा झाली होती. किती वेळेस, 2 वेळेस जन्मठेप. लक्षात ठेवायचं. प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकास 2 वेळेस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मग कुणाला सुनावण्यात आली होती, सचिंद्रनाथ सन्याल यांना. त्यांचं पुस्तक कोणतं आहे, बंदी जीवन हे त्यांचं पुस्तक आहे. आता त्यांना शिक्षा का सुनावण्यात आली होती, तर त्यांचा काकोरी कटामध्ये सहभाग होता. कशामध्ये सहभाग होता, काकोरी कटामध्ये. मग काकोरी कट कधी झाला हे तुम्हाला माहिती पाहिजे ना, कधी झाला, 9 ऑगस्ट 1925. 1925 लक्षात ठेवायचं. कधी झाला, 1925ला झाला होता.
काय झालं, काय होतं भाऊ, काकोरी कट म्हणजे नेमकं काय झालं तर पहा, क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशनवरती काय केलं होतं, लुटला होता. काय लुटला होता? सरकारी खजिना. कशातून लुटला होता? रेल्वेतून लुटला होता. कुठं लुटला होता? काकोरी या ठिकाणी. काकोरी कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि याच्या मागे हेतू काय होता, याच्यावरती एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. तर काय हेतू होता? क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमविणे हा काय होता? काकोरी कट किंवा रेल्वे लुटण्यामागील काय होता? हेतू होता. याच्या बाहेर प्रश्न जात नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्यवस्थित पाहायचा आहे. जर तुम्ही चालू थोड्या नोट्स काढत असाल ना तर अतिउत्तम आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपण जर एकदा पाहिली, एकदा ऐकली तर ती आपल्या लक्षात राहत नाही. त्याला रिव्हिजन सुद्धा खूप महत्त्वाची असते. तुम्ही पुन्हा डबल व्हिडिओ पाहत नाही, मी पण म्हणत नाही तुम्ही डबल व्हिडिओ पहा. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, छोट्या छोट्या नोट्स काढत चला. ओके. आता या काकोरी कटामध्ये सहभागी कोण होते पहा. या कटाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर चंद्रशेखर आझाद यांनी नेतृत्व केलं होतं. सहभागी कोण होते पहा. रामप्रसाद बिस्मिल होते, योगेश चटर्जी होते, सचिंद्रनाथ सन्याल, अशफाक उल्ला खान. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. अशफाक उल्ला खान, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी. राजेंद्र लाहिरी आहे, ते लाहिरी पुढे लिहायचं नाही, या ठिकाणी आहे पहा. राजेंद्र लाहिरी यांचा काय होता, याच्यामध्ये समावेश होता. अशफाक उल्ला खान नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. का लक्षात ठेवायचं आहे? तर हे फाशी होणारे काय आहेत? पहिले मुस्लिम क्रांतिकारक आहेत. फाशीवरती जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक कोण आहे? तर ते अशफाक उल्ला खान आहे. त्याच्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जिथं जिथं पहिलं असेल ना तिथं तिथं प्रश्न विचारला जातो. विचारला होता की नाही एमपीएससीने सुद्धा. पहिली रो सेवा, पहिलं एटीएम, पहिले सोन्याचे एटीएम विचारलं होतं की नाही, गोल्ड एटीएम. म्हणजे जर एका पेपरमध्ये दोन जर पहिले विचारले असतील तर आपल्याला सगळे पहिले काय पाहिजे? तोंडपाठ पाहिजे. मी तुम्हाला उगाच काही करा म्हणून सांगत नाही. जे महत्त्वाचं आहे ना ते तुम्हाला नक्की करा म्हणून सांगतो. ओके. पुढचा प्रश्न आहे रत्नाकर मतकरी. रत्नाकर मतकरी, हा मेटकरी नाही तर सध्या अमोल मेटकरी आहेत सध्या. रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले? हुंडाबळी विषयावरती कोणते नाटक लिहिले कोणी? रत्नाकर मतकरी यांनी. तर कोणते लिहिलं होतं? अग्निदिव्य हे नाटक लिहिलं होतं. आता या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हा एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे की रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावरती कोणतं नाटक लिहिलं? अग्निदिव्य लिहिलं. आता या ठिकाणी अजून दोन फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. अग्निदिव्य हे नाटक कुणाचं आहे? मग ते कुणाचं आहे? रत्नाकर मतकरी यांचं आहे. अग्निदिव्य या नाटकाचा विषय काय आहे? काय विषय काय आहे किंवा कशा संदर्भात आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात येतंय? म्हणजे तुम्हाला या दोन्ही गोष्टी काय करायच्यात? लक्षात ठेवायच्यात. पुढचा प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायत राज. किती स्तरीय? त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती आहे? जिल्हा परिषद आहे. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 100% मुलांना हा प्रश्न माहिती आहे. परंतु तरी लक्षात ठेवायचं, त्रिस्तरीय पंचायत राजमध्ये सर्वोच्च स्तरावरती कोणती संस्था आहे? तर ती आहे जिल्हा परिषद. आणि सर्वात खालच्या पातळीवर कोणती आहे? तर ती ग्रामपंचायत आहे. आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या दोन्हीमधला दुवा कोणती आहे मित्रांनो? या दोघांमधला दुवा आहे पंचायत समिती. लक्षात ठेवायचा. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे की ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधला दुवा कोणती आहे? तर ती काय आहे? पंचायत समिती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? विचारला जातो की नाही प्रश्न? विचारला जातो. मग कोण आहे? तर तो लॉर्ड रिपन आहे. लॉर्ड रिपन काय आहे? तर त्याने 1882 साली स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता. याचा कार्यकाल काय होता? लक्षात ठेवायचं. खूप चांगला व्हाईस गव्हर्नर जनरल होता. 1880 ते 1884 हा 4 वर्षाचा कार्यकाल होता. त्याच्यामध्ये त्याने 1882ला काय केलं होतं? स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता. तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल, पण साल मात्र तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणतं? पहिलं लक्षातच ठेवायचं. पहिलं राज्य कोणतं होतं? राजस्थान होतं. कोणतं? राजस्थान. स्वीकार कधी केला होता? 2 ऑक्टोबर. गांधी जयंती लक्षात ठेवायची. 2 ऑक्टोबर 1959. 2 ऑक्टोबर 1959 रोजी काय केलं होतं? राजस्थानमधील नागौर या जिल्ह्यामध्ये
पंचायत राजचा स्वीकार करण्यात आला होता. ओके. आणि दुसरं राज्य कोणतं, तर दुसरं राज्य सुद्धा आंध्र प्रदेश आहे, हे पण लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र कितवं राज्य होतं, आता हे आपलं महाराष्ट्र म्हणून लक्षात ठेवायचं. पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे काय होतं मित्रांनो, 9वे राज्य होतं. कितवं, 9वे. पंचायत राजचे नामकरण कोणी केलं किंवा हे नाव कोणी दिलं, स्थानिक स्वराज्य संस्थाला पंचायत राजचे नाव कोणी दिलं, हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर ते कोणी दिलं होतं, पंडित नेहरू यांनी दिलं होतं. लक्षात येतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबरचा. डॅश यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली. मग सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली होती, तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी काय केली होती, सतीची चाल कायद्याने बंद केली होती. कधी केली होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1829ला केली होती, हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की 1829ला त्यांनी बंद केली होती, पण ती फक्त कोठे बंद केली होती, तर फक्त आणि फक्त बंगाल प्रांतामध्ये बंद केली होती. मग जर प्रश्न विचारला की सतीची चाल कायद्याने बंद संपूर्ण भारतामध्ये कधी करण्यात आली, संपूर्ण भारतामध्ये कधी करण्यात आली, असं जर प्रश्न आला तर उत्तर काय लिहिताल, 1830 साली बंद करण्यात आली होती. कोणी केली होती, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी. आणि यांना सहकार्य कुणाचं होतं हे पण लक्षात ठेवायचं. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांना सतीची चाल कायद्याने बंद करण्यासाठी कोणत्या भारतीयाचं सहकार्य होतं, तर ते होते राजा राममोहन रॉय. ओके, राजा राममोहन रॉय यांचं काय होतं, यांना सहकार्य होतं, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आहे, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलेलं आहे, विधवा विवाह हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. मग हे पुस्तक कोणाचं आहे मित्रांनो, तर हे पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचं हे पुस्तक आहे. आता पंडित ईश्वरचंद विद्यासागर हे काय होते, कलकत्त्याचं जे फोर्ट विलियम कॉलेज आहे मित्रांनो, या कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते, म्हणजे प्राचार्य होते. त्याचबरोबर त्यांनी सोमप्रकाश हे काय केलं होतं, वृत्तपत्र, बंगाली वृत्तपत्र चालू केलं होतं. कधी, 1858 साली. आता लक्षात ठेवायचं आहे, विधवा विवाह पुस्तक कुणाचं आहे, पंडित ईश्वरचंद विद्यासागर आहे. परंतु या पुस्तकाचा मराठी अनुवाद किंवा मराठी भाषांतर कोणी केलं याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग ते कोणी केलं होतं, विष्णू शास्त्री पंडित यांनी. त्यांचं पूर्ण नाव काय होतं, विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी. कधी केलं होतं, 1865 मध्ये. कोणत्या नावाने, विधवा विवाह या नावानेच काय केलं होतं त्यांनी, याचं मराठीमध्ये भाषांतर केलं होतं. लक्षात ठेवायचे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. काय विचारलंय, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते. काय विचारलंय, ग्रामपंचायतीचं जे अंदाजपत्रक आहे याला मान्यता कोण देतं किंवा मंजूर कोण करतं, असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन पहा काय दिलेत, पंचायत समिती, ग्रामसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य मंडळ. मग या ठिकाणी कोण करतं लक्षात ठेवायचं, पंचायत समिती करते. कोण करतं, पंचायत समिती. जे ग्रामपंचायतीचं जे अंदाजपत्रक आहे हे मंजूर करण्याचं काम कोण करतं, तर ती पंचायत समिती करते. ओके. मग या ठिकाणी पहा, ग्रामपंचायत दरवर्षी 31 डिसेंबर पूर्वी ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समितीला सादर करते. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत, पहा किती दिवसाच्या आत, 2 महिन्याच्या आत त्यास मान्यता देणे काय आवश्यक आहे. मान्यता देण्याचं काम कोण करतं, तर पंचायत समिती करते. ओके. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. मुंबईचा सिंह कोणास म्हणतात. मुंबईचा सिंह काय विचारलंय, मुंबईचा सिंह कोणास म्हणतात. या ठिकाणी 2 नावामध्ये विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं, फिरोजशाह मेहता की जगन्नाथ शंकर शेठ. तर यापैकी फिरोजशाह मेहता हे आपलं योग्य उत्तर आहे. फिरोजशाह यांना काय म्हटलं जातं, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हटलं जातं. आणि जगन्नाथ शंकर शेठ किंवा नाना शंकर शेठ यांना काय म्हटलं जातं, मुंबईचा अनभिषक्त सम्राट असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी फिरोजशाह मेहताबद्दल तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. काय लक्षात ठेवायच्यात, तर काँग्रेसचं 1890 सालचं जे अधिवेशन होतं, ह्या 1890 सालच्या अधिवेशनाचे ते काय होते, अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांचं एक वृत्तपत्र आहे, त्याचं नाव काय आहे, बॉम्बे क्रॉनिकल. पुस्तक नावावरूनच कळतं हे कोणत्या भाषेतलं होतं, इंग्रजी भाषेतलं होतं. ओके. कधी सुरू केलं होतं, 1913 साली. ओके, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे आपला 12 नंबर. 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली. कोणतं साप्ताहिक, मराठवाडा साप्ताहिक. मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कोणी केलेली आहे, आनंदराव वाघमारे यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे, 1937ला केलेली आहे. काही पुस्तकामध्ये याचा उल्लेख 1 जानेवारी 1938 असा पण आहे,
परंतु पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये जो प्रश्न आला होता त्याच्यामध्ये इथं साल काय दिलं होतं, 1937 हे साल दिलेलं होतं. ओके. त्याचबरोबर 1939 साली काय केलं होतं, यांच्यावरती सरकारने राजद्रोहाचा खटला भरला होता आणि याच्यामध्ये त्यांना 21 महिन्याची शिक्षा झाली होती. किती महिन्याची शिक्षा झाली होती? 21 महिन्याची. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजेच भारताचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली होती? तर हिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा सर सय्यद अहमद खां यांनी दिली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? महात्मा गांधीजीवरती प्रश्न आलाय किंवा प्रश्न आला नाही अशी कुठली परीक्षा नाही. मग महात्मा गांधी यांच्या आईचं नाव काय होतं मित्रांनो? पुतलीबाई किंवा पुतळीबाई असं तुम्ही काही म्हणू शकता. पुतलीबाई काय होतं, त्यांच्या आईचं नाव होतं. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? मोहनदास करमचंद गांधी. मला वाटत नाही कुणाला माहीत नसेल म्हणून, तरी पुन्हा सांगतो त्यांचा जन्म कुठं झाला होता? कुठे झाला होता जन्म? पोरबंदर या ठिकाणी. कधी? 2 ऑक्टोबर 1869 या ठिकाणी. कोणत्या राज्यामध्ये? गुजरात राज्यामध्ये. मृत्यू कधी झाला? 30 जानेवारी 1948 रोजी. त्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली किंवा सर्वप्रथम महात्मा असं कोण म्हटलं तर ते होते रवींद्रनाथ टागोर. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणायचे, तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि राष्ट्रपिता ही पदवी त्यांना कोणी दिली होती तर ती सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. कधी म्हटले होते? सर्वप्रथम 1944 साली. कोण? सुभाषचंद्र बोस. ओके. पुढचा प्रश्न आहे रौलट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केले? आता प्रश्न विचारणारे पहा काय केले. इथं 6 एप्रिल दिलंय, इथं 6 एप्रिल दिलंय, इथं 6 एप्रिल दिलंय आणि इथं 6 एप्रिल दिले. म्हणजे आपल्याला फक्त साल बरोबर लिहायचं होतं. मग बरोबर साल कोणतं होतं? 6 एप्रिल 1919 रोजी काय केलं होतं? महात्मा गांधीजींनी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं. पण कशाच्या विरोधात? तर रौलट ऍक्टच्या विरोधात. रौलट ऍक्टलाच भारतीय लोक काय म्हणायचे तर काळा कायदा म्हणायचे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. ओके. या कायद्याने काय केलं होतं? सरकारला कुठल्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार होता. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जात होतं? काळा कायदा असं म्हटलं जात होतं. ओके. जालियनवाला बाग हत्याकांड सुद्धा या कायद्याला विरोध करताना झालं होतं. कधी झालं होतं? 13 जानेवारी 1919. लक्षात ठेवायचा, जालियनवाला बाग हत्याकांड. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 16 आहे. साताऱ्याचे प्रतिसरकार. कुठलं प्रतिसरकार? साताऱ्याचं प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होतं? स्वतंत्र भारत. साताऱ्याचं प्रतिसरकार कुणाचं होतं? क्रांतिसिंह नाना पाटील यांचं होतं. पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? आपल्या जीवनात सुद्धा तुम्ही हा संदेश अप्लाय करा. उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हा संदेश दिला होता स्वामी विवेकानंद यांनी. यांच्याबद्दलची माहिती आपण मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या प्रश्नामध्येच दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? सेनापती बापट यांच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये खूप प्रश्न विचारले जातात. सेनापती बापट यांच्यावरती. मग सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय होतं पहा? पांडुरंग महादेव बापट. त्यांना ही जी सेनापती आहे, सेनापती ही उपाधी कधी मिळाली होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर कधी मिळाली होती? ज्यावेळेस त्यांनी मुळशी सत्याग्रह केला होता ना, मुळशी सत्याग्रह, या सत्याग्रहामुळे त्यांना सेनापती ही उपाधी मिळाली होती. कधी झाला तर मुळशी सत्याग्रह? 1921 ते 1924. कुठे झाला होता? कोणत्या जिल्ह्यामध्ये? पुणे जिल्ह्यातील मुळशी या ठिकाणी. ओके. जन्म कधी झाला? 12 नोव्हेंबर 1880. पण कोठे झाला हे लक्षात ठेवायचे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता. लक्षात ठेवायचे. का लक्षात ठेवायचं आहे? तर याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आला होता. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? ती केली होती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कशाची स्थापना? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा, म्हणजेच आपला शेवटचा प्रश्न आहे. काय विचारलं या ठिकाणी? डॅशच्या संताने आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.